Welcome student. Today we will learn about the basic analytical technique. Name of the topic basic analytical technique. यापूर्वी आपण ऑफलाईन लेक्चरमध्ये आणि ऑनलाईन लेक्चरमध्ये फिल्ट्रेशन प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रोसेस ऑफ प्युरिफिकेशन यामध्ये फिल्ट्रेशन पाहिलं होतं. त्यानंतर फ्रॅक्शनल फिल्ट्रेशन अंडर सक्शन ही मेथड पाहिली होती आणि त्यानंतर क्रिस्टलायझेशन प्रोसेस पाहिली होती. आता यानंतर आज आपण फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन मेथड हे पाहणार आहोत. आता फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन मेथड या मेथडचे आपल्याला फक्त डेफिनेशन आहे आणि एक एक्झाम्पल, याचे डायग्राम वगैरे नाही आपल्याला. ठीक आहे. व्हॉट इज बाय फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन? Two or more substance in a mixture can be separated by fractional crystallization process. Two or more substance in a mixture can be separated by fractional crystallization process. Fractional crystallization is a process where in two or more soluble substance having widely different solubilities in the same solvent at room temperature are separated by crystallization process. Two or more soluble substance having widely different solubilities in the same solvent at room temperature are separated by crystallization. Example: when mixture of two solute A and B are dissolved in a suitable hot solvent to prepare a saturated solution. आता यामध्ये आपण दोन सोल्यूट घेतले A आणि B आणि हे दोन्ही सोल्यूट हे सुटेबल सॉल्वंटमध्ये डिझॉल्व केलेलं आहे हॉट सॉल्वंटमध्ये आणि त्याच्यापासून सॅच्युरेटेड सोल्युशन बनवलेलं आहे. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे की त्या सोल्युशनमध्ये नंतर एक ही ड्रॉप किंवा एक ही त्यामध्ये स्मॉल पीस ऑफ सोल्यूट डज नॉट डिझॉल्व इन करस्पॉन्डिंग सॉल्वंट. This solution is termed as saturated solution. The saturated solution is filtered to remove dust particle, that is impurities, and then allowed to cool. As the solution cools, the solute which is less soluble crystallize out first. The crystals are filtered, washed with solvent and dried. The mother liquor is concentrated by evaporating the solvent. The second solute crystallizes from the mother liquor. These crystals are filtered to obtain the separated and purified second compound. यामध्ये पहा, दोन सोल्यूट अशा प्रकारे करस्पॉन्डिंग सॉल्वंटमध्ये ॲट रूम टेम्परेचरला एक स्पेरिंगली सोल्युबल आणि दुसरा कंप्लीट सोल्युबल आणि हॉट कंडिशनला दोन्ही सोल्यूट हे करस्पॉन्डिंग सॉल्वंटमध्ये सोल्युबल असतात. त्याचे सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करायचं असते. सॅच्युरेटेड सोल्युशन तयार केल्यानंतर हॉट कंडिशनमध्ये सॅच्युरेटेड सोल्युशन तयार केल्यानंतर ते सोल्युशन हे फिल्टर करायचं असते आणि फिल्टर केल्यानंतर त्यामधल्या ज्या इम्प्युरिटीज आहेत किंवा डस्ट पार्टिकल आहेत ते सॉल्वंटमध्ये डिझॉल्व झालेली नाहीत, हे इम्प्युरिटीज रिमूव्ह करायची. रिमूव्ह केल्यानंतर जे फिल्ट्रेट आलेलं आहे ते फिल्ट्रेट कूल करायचं आणि कूल केल्यानंतर त्यातला लेस सोल्युबल किंवा स्पेरिंगली सोल्युबल जो सोल्यूट आहे त्याचे ऑटोमॅटिक क्रिस्टल्स तयार होतील आणि ते क्रिस्टल्स तयार झाले की ते फिल्टर करायचं आणि फिल्टर करून वरचा जो रेशिड्यू आहे फिल्टर पेपरवरती कलेक्ट झालेला जो रेशिड्यू आहे तो रेशिड्यू म्हणजे त्यातला एक सोल्यूट स्पेरिंगली सोल्युबल असणारा आणि जे खाली फिल्ट्रेट आलेला आहे त्या फिल्ट्रेटमध्ये दुसरा सोल्यूटचं सोल्युशन असतं. इथे वरती जो रेशिड्यू आलेला आहे तो वॉश करायचा करस्पॉन्डिंग सॉल्वंटनी. वॉश करून ड्राय केला की तो
सोल्यूट हा सेपरेट होतो आणि प्युरिफाईड होतो. त्यानंतर जे फिल्ट्रेट आहे ते फिल्ट्रेट नंतर इव्हॅपरेट करायचं असते. इव्हॅपरेट म्हणजे इव्हॅपरेटिंग डिश घ्यायची आणि त्या डिशमध्ये ते फिल्ट्रेट ओतायचं, त्याला मदर लिक्विड म्हणतो, आणि ते कॉन्सन्ट्रेट करायचं. कॉन्सन्ट्रेट करायचं म्हणजे काय की ते इव्हॅपरेट करायचं म्हणजे हीट करायचं, आणि हीट करून त्यातला लिक्विड पार्ट जो आहे तो इव्हॅपरेट होतो. आणि इव्हॅपरेट झाला की ॲटोमॅटिक सर्व लिक्विड इव्हॅपरेट झालं की त्यामध्ये क्रिस्टल्स तयार होतात, आणि ते क्रिस्टल्स हे प्युरिफाईड करायचे. अशा प्रकारे 2 or more solutes they are purified by using fractional crystallization process. ठीक आहे. आता दुसरी प्रोसेस आपण आता आज पाहणार आहोत ती म्हणजे डिस्टिलेशन मेथड. आता ही डिस्टिलेशन मेथड जी आहे ही डिस्टिलेशन मेथड लिक्विडच्या संदर्भात आपण जो लिक्विड सबस्टन्स असतो तो आपण प्युरिफाईड करतो. Distillation is an important method used to separate volatile liquid from non-volatile impurities and liquids having sufficient difference in their boiling point. Sufficient difference in boiling point. दोन प्रकारे आपण हे प्युरिफाईड करतो. यामध्ये व्होलाटाईल लिक्विड नॉन व्होलाटाईल इम्प्युरिटीज पासून व्होलाटाईल लिक्विड हे आपण प्युरिफाईड करतो किंवा सेपरेट करतो. आणि लिक्विड दोन लिक्विडचे मिक्सचरमध्ये वेगवेगळ्या त्यामध्ये बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्स जर हायर असेल तर अशा प्रकारच्या लिक्विड हे आपण सेपरेट करतो आणि प्युरिफाईड करतो. आता यामध्ये हे आपण डायग्रॅम पाहतो, डिस्टिलेशन मेथडची डायग्रॅम आहे. यामध्ये हा डिस्टिलेशन फ्लास्क आहे. ह्या डिस्टिलेशन फ्लास्कमध्ये जे सोल्युशन आहे ते सोल्युशन आपण घेतलेलं आहे. त्यातले इम्प्युरिटीज रिमूव्ह करतो आणि प्युरिफाईड करतो. सिंगल असेल, समजा एखादा सिंगल असेल, समजा आपण एक वॉटर घेतलं, वॉटर प्युरिफाईड करायचं म्हटलं तर फक्त वॉटरच घेतो. किंवा अल्कोहोल घेतलं, अल्कोहोल ही प्युरिफाईड करतो. किंवा दोन्हीचं मिक्सचर घेतलं तर दोन्हीचं मिक्सचर आपण सेपरेट करू शकतो. या ठिकाणी दोन्हीचं मिक्सचर जे आहे ते दोन्हीचं मिक्सचरसुद्धा सेपरेट करू शकतो. किंवा सिंगल घेतला का तर तो प्युरिफाईड करू शकतो. या ठिकाणी हा डिस्टिलेशन फ्लास्क आहे, हा वॉटर कंडेन्सर आहे. हा जो आहे वॉटर कंडेन्सर आहे. या वॉटर कंडेन्सरमध्ये या ठिकाणी एक आउटलेट आहे आणि एक इनलेट आहे. हा वॉटर कंडेन्सर किंवा कंडेन्सर आहे. त्यानंतर हा थर्मोमीटर आहे, वरती थर्मोमीटर आहे, टेम्परेचर मोजण्यासाठी थर्मोमीटर आहे. हे आयर्न स्टँड आहे. इथं बर्नर आहे. त्यानंतर हे ट्रायपॉड स्टँड आहे. हे वायर गॉज आहे, याला आपण वायर गॉज म्हणतो. हे आयर्न स्टँड फिट केलेलं आहे वॉटर कंडेन्सर. त्यानंतर हा कोनिकल फ्लास्क किंवा त्याला रिसिव्हर म्हणतो. प्युअर सबस्टन्स यामध्ये कलेक्ट केलेला असतो आणि तो रिसिव्हर किंवा कोनिकल फ्लास्क हा स्टँडने फिट केलेला आहे. या अशा प्रकारची ही डिस्टिलेशन मेथडची अरेंजमेंट आहे. हा डिस्टिलेशन फ्लास्क आहे, त्याला साईड आर्म आहे हा, आणि त्या साईड आर्मला हा वॉटर कंडेन्सर जो आहे तो वॉटर कंडेन्सर फिट केलेला आहे. या अशा प्रकारची याची अरेंजमेंट आहे. ठीक आहे. आता याचं प्रोसेस किंवा एक्सप्लेनेशन आपण पाहूया. प्रोसेस किंवा एक्सप्लेनेशन यामध्ये सिंपल डिस्टिलेशन मेथड. आता या सिंपल डिस्टिलेशन मेथडमध्ये आपण एखादं एक्झाम्पल त्यामध्ये आपण घेऊ शकतो. लिक्विड विच बॉईल विदाउट डिकम्पोजिशन ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर आर प्युरिफाईड बाय द प्रोसेस ऑफ सिंपल डिस्टिलेशन मेथड. Liquids which boil without decomposition at atmospheric pressure are purified by the process of simple distillation. In this process, the liquid is first converted into its vapor by boiling, and then the vapor is condensed back into liquid by cooling, and the pure liquid collected in a reservoir. यामध्ये पहा, सुरुवातीला काय असतंय, जे लिक्विड आहे ते लिक्विड आपण हीट करतो. हीट केल्यानंतर त्याच्या बॉइलिंग टेम्परेचरला हीट केल्यानंतर त्या लिक्विडचं कन्व्हर्जन ते वेपर्समध्ये होत असतं. आणि वेपर्समध्ये झाल्यानंतर त्या वेपर्स ह्या डिस्टिलेशन फ्लास्कमधून वॉटर कंडेन्सरमध्ये जातात, आणि वॉटर कंडेन्सरमध्ये गेल्यानंतर त्या वेपर्स कूल केल्या जातात, आणि कूल केलं की त्या वेपरचं कन्व्हर्जन हे परत कंडेन्सेशन होऊन त्या ठिकाणी त्याचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतं, आणि ते प्युअर लिक्विड जे आहे ते रिसिव्हरमध्ये आपण
हे कलेक्ट करत असतो. हे आपण ॲपरेटसमध्ये पाहिलेलं आहे. द ॲपरेटस युज्ड फॉर सिम्पल डिस्टिलेशन इज शोन इन फिगर. इट कन्सिस्ट ऑफ राउंड बॉटम फ्लास्क fitted with a cork having a thermometer. The flask has a side arm through which it is connected to a condenser. The condenser has a jacket with two outlets through which water is circulated. The liquid to be distilled is taken in the round bottom flask fixed by clamp. The flask is placed in a water bath or oil bath, or sometimes wire gauze is kept on a stand as shown in figure. The condenser is connected to a receiver to collect the pure liquid. Care it take that the bulb of the thermometer is just below the side arm of the round bottom flask. The flask is heated. As the boiling point of the liquid is reached, it starts boiling and the vapors rises to the neck of the flask and pass through the side arm into the cooler part of the condenser, which is kept cool by circulating water through its jacket. The vapors condenses and the liquid is collected. मी प्रोसेस सांगितल्याप्रमाणे यामध्ये आपण डायग्राम जर पाहिली, या डायग्राममध्ये हा लिक्विड सबस्टन्स आपण घेतलेला आहे आणि लिक्विड सबस्टन्स यामध्ये लिक्विड सबस्टन्स हा इम्प्युअर लिक्विड सबस्टन्स घेतलेला आहे. ह्या इम्प्युअर लिक्विड सबस्टन्स हा आपण डिस्टिलेशन फ्लास्कमध्ये घेतलेला आहे आणि ह्या डिस्टिलेशन फ्लास्कला आपण हीट करतो आणि हीट केल्यानंतर याच्या बॉइलिंग टेम्परेचरला हा लिक्विड जो आहे तो लिक्विडचं कन्व्हर्जन हे वेपर्समध्ये होत असते आणि वेपर्समध्ये झाल्यानंतर हे जे वेपर्स आहेत या वेपर्स ह्या कंडेन्सर वेपर जे आहेत ते सिम्पल डिस्टिलेशन फ्लास्कमधून या अशा प्रकारे ह्या कंडेन्सरमध्ये जातात आणि ह्या वेपर्समध्ये कंडेन्सरमध्ये गेल्यानंतर वेपर्स ह्या वॉटर कंडेन्सरच्या ह्या साईडमध्ये ही वॉटर असते, कूल वॉटर असते आणि कूल झालं की ते ज्या वेपर्स आहेत त्या कंडेन्स होतात, कूल होतात आणि कूल झाले की कंडेन्स होऊन त्या वेपरचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतं आणि ते जे लिक्विड आहे ते लिक्विड या ठिकाणी कलेक्ट केलं जातं. ते लिक्विड कुठं कलेक्ट केलं जातं? या ठिकाणी हा रिसिव्हरमध्ये कलेक्ट केलं जातं आणि कलेक्ट केलेलं हे जे लिक्विड असते ते प्युअर लिक्विड असते. अशा प्रकारे आपण लिक्विड सबस्टन्स जो आहे तो प्युरिफाईड करू शकतो किंवा दोन लिक्विडच्या बॉइलिंग पॉईंटमध्ये जर जास्त डिफरन्स असेल तर ते सेपरेट करू शकतो. यामध्ये आपण लिक्विड वॉटर अगदी वॉटरपासून सुद्धा जर आपण वॉटर घेतलं तर वॉटर घेतल्यानंतर वॉटरचं बॉइलिंग पॉईंट आपल्याला माहीत आहे 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअसला ही वॉटर बॉईल होतं. बॉईल झालं की वॉटरचं कन्व्हर्जन हे वेपर्समध्ये होतं आणि वेपर्स या नंतर या डिस्टिलेशन फ्लास्कमध्ये वरती नेकमध्ये जाऊन त्या ठिकाणी साईड आर्म मार्फत त्या वेपर्स या कंडेन्सरमध्ये जातात आणि कंडेन्सरमध्ये गेल्यानंतर त्या कंडेन्स होतात आणि त्या वेपरचं कन्व्हर्जन हे लिक्विडमध्ये होतं आणि लिक्विडमध्ये कन्व्हर्जन झालं की ते आपण रिसिव्हरमध्ये कलेक्ट करतो. ते लिक्विड म्हणजेच प्युअर लिक्विड म्हणजेच प्युअर वॉटर त्या ठिकाणी आपण प्युरिफाईड करतो. जसं वॉटर आहे तसंच कुठलाही लिक्विड सबस्टन्स असेल, ॲनिलिन घेतलं किंवा ॲसिटोन घेतलं, अल्कोहोल घेतलं तर अशा प्रकारचं लिक्विड आपण हे प्युरिफाईड करू शकतो बाय युजिंग डिस्टिलेशन मेथड. ओके, धन्यवाद.